प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे एकाहून एक सरस कारनामे उजेडात येत आहेत। खोटी कागदपत्र आणि खोटा उत्पन्नाचा दाखला सादर करून त्यांनी UPSC परीक्षेमध्ये यश मिळवल्याचा आरोप देखील करण्यात येतोय। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात। पूजा खेडकर यांची वादग्रस्त UPSC वारी। अपंगत्व उत्पन्न दाखल्याची खोटी कागदपत्र दिली। कलेक्टरीन बाईंचे नवे कारनामे उजेडात। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचे नवनवे प्रताप दररोज उघड होत आहेत। खासगी ऑडी कार वापरल्यानं, परवानगी न घेता ऑडीवर महाराष्ट्र शासन असा स्टिकर आणि अंबर लाल रंगाचा दिवा लावल्यानं, वरिष्ठ अधिकाऱ्यांची केबिन बळकावल्यानं पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या। मात्र त्यांनी UPSC परीक्षेत मिळवलेल्या यशावरून नवे आरोप केले जात आहेत। सोशल मीडियात त्याबाबतची कागदपत्र व्हायरल झाली आहेत। कलेक्टरीन बाईंचे नवे कारनामे। आपण 2019च्या बॅचच्या माजी IRS अधिकारी असल्याचा दावा पूजा खेडकरांनी एका मॉक मुलाखतीत केला होता। मात्र 2019च्या शिफारस पात्र उमेदवारांच्या यादीत त्यांचं नाव कुठेही नाही असा दावा केला जातोय। UPSC CSE 2022च्या शिफारस पात्र उमेदवारांच्या यादीत त्यांचं नाव आहे, मात्र त्यांनी आपल्या नावात पूजा मनोरमा दिलीप खेडकर असा बदल का केला हे समजू शकलेलं नाही। 2021ला त्यांनी दृष्टीदोष असल्याचं सांगून अपंग कोट्यातून मुलाखतीला हजेरी लावली। साईच्या असिस्टंट डायरेक्टर पदी त्यांची निवड झाली। मात्र 2022ला त्यांनी अपंगत्वाची श्रेणी बदलली। मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचा नवा दावा त्यांनी केला। गुणांचा कट ऑफ कमी असल्यानं त्यांनी अपंगत्वाची श्रेणी बदलल्याचा आरोप केला जातोय। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट त्यांनी सादर केलं। याबाबत मॉक मुलाखतीत प्रश्न विचारला तेव्हा आपले आई वडील एकत्र राहत नाहीत असा दावा खेडकर यांनी केला होता। Actually my parents are separated and I'm not much in contact with my father. धक्कादायक बाब म्हणजे पूजा खेडकरांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती झाली तेव्हा मुलींच्या केबिनसाठी हेच दिलीप खेडकर अधिकाऱ्यांना दमदाटी करत होते असा आरोपही केला जातोय। दरम्यान खेडकर कुटुंबाच्या नावावर 110 एकर शेती आहे। मुंबईतील हिरानंदानीसह ठिकठिकाणी 6 फ्लॅट, 4 गाड्या आणि मोठ्या प्रमाणावर दागदागिने अशी कोट्यावधी रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे आहे। मग त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसं दिलं असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय। त्यांचे वडील हे सरकारी सेवेमध्ये होते। नुकतीच त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, त्याच्यामध्ये त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की त्यांची संपत्ती 40 कोटी आणि मागच्या वर्षीचं त्यांचं उत्पन्न वार्षिक 43 लाख रुपये आहे। आता नॉन क्रिमिलेअर हे 8 लाख उत्पन्न ज्यांच्या पालकांचं आहे त्यांनाच मिळतं। 3 वर्षाची सरासरी धरली तर मग हे त्यांना कसं मिळालं? सध्या व्हायरल झालेल्या पूजा खेडकरांच्या मॉक इंटरव्ह्यू वरूनही अनेक आक्षेप घेतले जात आहेत। महाराष्ट्राशी संबंधित प्रश्नांनाही त्या समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नव्हत्या। त्यामुळे त्यांच्या IAS निवडीबाबतच शंका व्यक्त केली जाते। Okay, you're from Maharashtra. Yes. There's this very weird kind of trend which is happening in Bid, where women are getting their uterus removed. Do you know why that's happening? No, ma'am, I don't know the details of it. दरम्यान पूजा खेडकर यांची आता पुण्याहून वाशिम मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून बदली झाली आहे। शुक्रवारी त्या वाशिम मध्ये सेवेत रुजू झाल्या। मात्र सध्या सुरू असलेल्या वादाबाबत बोलण्यास त्यांनी साफ नकार दिला। आपल्यावर जे मीडिया मधून सातत्याने आरोप केले जात आहेत, नेमकं काय सांगाल त्याबद्दल? मी ऑथराइज नाहीये त्याच्याबद्दल बोलण्यासाठी। गव्हर्नमेंट डू नॉट प्रोव्हाइड मी टू स्पीक अबाउट दॅट, सो सॉरी आय कॅनॉट। सामाजिक कार्यकर्ते कुंभार यांनी आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावरनं आरोप केलेला आहे, काय सांगतो?
तेच सांगते मी, आता ऑथोराइज नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी. गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाउ मी टू स्पीक एनिथिंग ऑन दिस मॅटर. सो आय एम सॉरी, आय कॅन नॉट स्पीक एनिथिंग. ऑडी सारख्या खासगी महागड्या गाडीवर लाल रंगाचा दिवा लावून मिरवणाऱ्या पूजा खेडकर आता साध्या बोलेरो मधून प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सरकारी वाहनातून त्या विश्रामगृहाकडे रवाना झाल्या. पूजा खेडकरांच्या या सगळ्या कारनाम्यांची सरकारनं चौकशी करावी अशी मागणी जोर धरते आहे. सरकार आता खरंच चौकशी लावणार का, हा मोठा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.